श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज मी जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे तो माझ्यासोबत गुरुचरित्र पारायण चालू असताना घडलेला अनुभव आहे. आणि हा अनुभव खूप दिवसांनी तुमच्यासोबत शेअर करायचा होता की आपण हे शेअर करूया सगळ्यांना. गुरुचरित्र पारायणाची जी महिमा आहे, जे आपल्याला दत्त महाराज अनुभव देतात ते तुमच्यापर्यंत पोहोचावेत असं खूप इच्छा होती. पण आज शेवटी महाराजांच्याच इच्छेने आज योग आला. कदाचित एवढ्या दिवसाने शेअर करेल म्हणेल तेव्हा महाराजांचीच इच्छा नव्हती असं मला वाटतं. तर आज मला तुमच्यासोबत तो माझा अनुभव शेअर करायचा आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, संतान प्राप्तीसाठी मी गुरुचरित्र पारायण 12ही महिने करत होते. माझे असे सलग 4 पारायण झाले आणि 4ही पारायणामध्ये मला महाराजांनी काहीच अनुभव दिला नाहीये. असं मी महाराजांना म्हटले, की "महाराज मी 4 पारायण केले तो, पण तुम्ही मला का अनुभव देत नाहीये? माझी सेवा काही चुकते आहे का? किंवा माझं काही जे मी पारायण आहे ते व्यवस्थित करत नाहीये का?" असं मला वाटायचं. तर हे आता माझे ह्या महिन्याचं पारायण आलं आहे आणि ह्या महिन्याच्या पारायणामध्ये तुम्ही मला काही ना काही छोटा का होईना, पण मला तुम्ही अनुभव द्या, असं मी महाराजांना म्हटले. मग तो अनुभव कुठलाही असो, पण तुम्ही मला अनुभव द्या. त्याचप्रमाणे नेहमीप्रमाणे मी माझ्या गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली आणि पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला. माझ्या मनामध्ये एकच, की माझी सेवा कुठेतरी चुकते आहे, म्हणून महाराज मला अनुभव देत नाहीये, हे माझ्या डोक्यामध्ये चालूच होतं. आणि त्यानंतर अचानकच असं घडलं, की एक दिवस मी पहाटे 3:00लाच पारायण करायची तेव्हा. पहाटे 3:00लाच पारायणाचा 5वा दिवस होता. पहाटे 3:00ला पारायणाला बसले. माझे 4-5 अध्याय जे आहे ते झाले वाचून आणि अचानकच मी बसलेली महाराजांसाठी पाठ मांडलेला समोर पूजा वगैरे आणि तिथेच मी वाचन करते. माझं पूर्ण लक्ष वाचनाकडे होतं आणि वाचतानाच आपल्याला चालताना पावलांचे आवाज येतात बघा. म्हणजे कसं, की आपल्या जवळून कोणी जात आहे किंवा आपल्याकडे कोणीतरी येत आहे, असे धप करत मला पावलांचे आवाज आले. ते आवाज आले मला आणि मी खूप घाबरून गेली. म्हणजे मी सकाळी पहाटे 3:00लाच तिथे एकटी बसलेली. सगळे घरातले लोकं झोपलेले. मेन डोर तसा लॉक होता. पण माझ्या मनामध्ये भीती, की बाबा आणि असं म्हणतात, की गुरुचरित्र पारायण चालू असताना वाईट शक्ती त्रास देतात. आपल्याला ते पारायण पूर्ण करू देत नाही. माझ्या मनात हा थॉट आला. म्हणजे हा थॉट नाही आला, की तिथे महाराज येऊ शकतात. पण माझ्या मनात की काय, की काही वाईट शक्ती येऊन मला त्रास देतील, की माझं पारायण पूर्ण होऊ देणार नाही. हा थॉट माझ्या मनामध्ये. पण लगेच मी हे केलं, की बाबा जिथे दत्त महाराज आहे, तिथे वाईट शक्ती येऊ कशी शकते? माझ्या मनात मग मी लगेच म्हटलं, की नाही हे काहीतरी वेगळं आहे. आणि मी त्या दिवशी महाराजांना बोलून बसले होते, की "महाराज, मी आज पारायण करत आहे. तर तुम्ही माझं पारायण ऐकायला या आणि तुम्हाला आज यावंच लागेल. कारण की मी जे हे पारायण करते आहे, ते खूप श्रद्धेने करते आहे. तुम्ही माझी ही विनंतीला स्वीकार करून तुम्ही पारायण ऐकायला या." तो आवाज आला आणि माझ्याजवळ येऊन थांबला. जिथे मी दत्त महाराजांसाठी आसन ठेवलं होतं, तो आवाज तिथपर्यंत थांबला. म्हणजे मी एवढी घाबरलेली होती. मला घाम फुटलेला. मी काय वाचतेय समोर हेही मला कळत नव्हतं. आणि माझ्या लगेच लक्षात आलं, की मी आज महाराजांना म्हटली होती, की "महाराज तुम्हाला माझं पारायण ऐकायला यावंच लागेल." तर महाराजच आले आहे शेवटी हे. मी लगेच स्वतःला सावरलं. व्यवस्थित साडी वगैरे घातली होती. पदर वगैरे व्यवस्थित घेतला आणि अजून मन लावून वाचायला लागली आणि हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात भयानक अनुभव होता, की साक्षात महाराज ऐकायला आले आणि आता मी सांगते आहे, पण जिथे मी फील केलं आहे ते, की महाराजांचा जो पावलांचा आवाज आला होता, तो एवढा भयानक होता. तुम्ही विचार करा, की तिथे मी एकटी बसलेली आणि आपण म्हणजे एखादी व्यक्ती कशी पायऱ्यावरून पळते आहे, तसं धप करत मला तो आवाज आला. मी एवढी घाबरलेली होते, की मला काहीच सुचत नव्हतं. म्हणजे मी जेव्हा माझं वाचून झालं ना, त्यानंतर मी निशब्द होते. कारण की मी काहीच बोलू शकत नव्हते, की मला समजतच नव्हतं हे माझ्यासोबत काय घडतं आहे म्हणून. पण असो तिथे महाराज आले माझं वाचायला आणि तुम्हाला त्यानंतरची एक हे सांगते, की काय घडलं त्या पारायणानंतर. आणि त्याच पारायणानंतर मला प्रेग्नन्सी राहिली होती. आणि मग मी त्याच पारायणासाठी संकल्प केला होता. तुम्हाला सगळ्यांना माहिती प्रेग्नन्सीसाठी सेवा करायची. तर त्याचं फळ मला त्या अनुभवातून मिळून गेलं होतं. कदाचित मी असं वाटलं मला, की हा जो महाराजांनी साक्षात्कार दिला, तो महाराजांना हेच सांगायचं होतं, की "तू ज्यासाठी सेवा करते आहे, ते फळ मी तुला देणार आहे." आणि आज जे महाराजांनी फळ दिलं ते माझ्या जवळ आहे, सुखरूप आहे, व्यवस्थित आहे, महाराजांच्या सेवेत आहे. म्हणजे आहे म्हणण्यापेक्षा मला त्याला आणायचं आहे. तो सध्याही जे आहे महाराजांच्या प्रती त्याचं आकर्षण आहे, तेही खूप जास्त आहे. यालाच कुठेतरी गर्भसंस्कार म्हणावे लागतील आणि त्यानंतरही मी माझे जे
गुरुचरित्र पारायण आहे ते कंटिन्यू केले आहे. तर हाच माझा जो अनुभव होता तो तुमच्यासोबत शेअर करायचा होता. माझ्या आतापर्यंतच्या गुरुचरित्रामध्ये सगळ्यात भयानक अनुभव जो आहे तो हा होता, की महाराजांनी साक्षात येऊन माझं पारायण ऐकणे. आणि मी प्रत्येकाला सांगेल, जेव्हाही तुम्ही गुरुचरित्र पारायण करता आहात तर महाराजांसाठी एक आसन ठेवा तिथे, जेणेकरून महाराज साक्षात ऐकायला येतात. तुम्ही फक्त भाव ठेवा, श्रद्धा ठेवा, महाराज तिथे तुमचं ऐकायला नक्की येतात. तर हा माझा अनुभव होता आणि अजूनही गुरुचरित्र पारायण करताना भरपूर असे अनुभव आले, तेही तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत मला. तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हालाही दत्त महाराजांचे कोणते अनुभव आले असेल तर माझ्यासोबत नक्की शेअर करा. तेही आपण व्हिडिओच्या द्वारे आपले जे स्वामी भक्त आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचूयात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.